आज्ञाचक्रावर ठेवायचे. आज कालाष्टमीचा दिवस. शंकर देवांचेच उग्र असे रूप म्हणजे कालभैरव यांना बघण्याचा प्रयत्न करा. कृष्ण पक्षामधील अष्टमीला कालाष्टमी म्हणतात. माँ दुर्गा देवींना पण बघण्याचा प्रयत्न करा. दोघांनाही मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. गुरुचे स्थान असलेले आज्ञाचक्र, सगळ्या गुरूंना मनापासून नमस्कार. ओम या शिवशक्तीचे ध्यान आपण करत आहोत. कल्पना करायची प्रत्येक श्वासासोबत ओम रूपी ऊर्जा आपण ग्रहण करत आहोत. गर्द निळ्या प्रकाशामध्ये आज्ञाचक्राला बघायचे. प्रत्येक अवयव गर्द निळ्या प्रकाशामध्ये बघायचा आहे. पवित्र आत्म्याशी संबंधित आज्ञाचक्र. कल्पनेमधून दोन पाकळ्या असलेले गर्द निळ्या रंगामधले फूल आज्ञाचक्रावर बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या. पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत. खोल श्वास घ्या. श्वास सोडताना ओमचं उच्चारण करायचंय. मकारला लांबवायचंय. मकार रूपी ओम द्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. सावकाश डोक्याच्या दोन्ही बाजूला हात ठेवा. कपाळाच्या मागचा भाग, दोन्ही कानांच्या मधला भाग यांच्यापर्यंत ही ऊर्जा जातीये ओमच्या स्वरूपात. खोल श्वास घ्या. श्वास सोडताना ओम म्हणायचे. सावकाश दोन्ही कानांवर हात घ्या. सक्षम श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे. ओम द्वारे
सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. गर्द जांभळ्या प्रकाशामध्ये सहस्त्रहार चक्राला बघा. शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत. जांभळ्या रंगामधले सहस्त्र पाकळ्यांचे फूल या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक पाकळी म्हणजे या ब्रह्मांडात असणाऱ्या सहस्त्र शक्ती, त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. आज कालाष्टमीच्या दिवशी खूप आभार. या सगळ्या चांगल्या शक्तींचे, सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत. चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहेत. खूप आभार सूक्ष्म ग्रंथींचे. ओम द्वारे सूक्ष्म कंपन आपल्या सहस्त्रहार चक्रामध्ये होत आहेत. त्याकडे लक्ष द्या. सावकाश डोक्याच्या मागच्या बाजूने दोन्ही हात ठेवा. कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा. दोन्ही मेंदूंना जांभळ्या प्रकाशात बघा. मेंदूंवर रेखेचे चिन्ह काढा. खूप आभार आपल्या सक्षम दोन्ही मेंदूंचे. ओम द्वारे प्रत्येक अवयव खूप महत्वाचा. प्रत्येकाला आपण रेकी देतोय. प्रत्येकाचे खूप आभार. सावकाश कंठस्थानी तुमचे दोन्ही हात ठेवा. विशुद्ध चक्राला आपण रेकी देतोय. आकाशी रंगामधले 16 पाकळ्यांचे फूल कंठाच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करा.
असे फूल जे आकाश तत्वाशी संबंधित आहे. आकाश तत्वाचे खूप आभार. शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पोकळी आहे त्या ठिकाणी आहे आकाश तत्व. आपल्या स्वतःशी संबंधित हे विशुद्ध चक्र, आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास, या वैश्विक शक्तीवर आपला पूर्ण विश्वास, या शक्तीच्या आशीर्वादाने आपण शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या एकदम सक्षम झालेलो आहोत. सगळ्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. कंठाच्या मध्यस्थानी आपल्या कल्पनेमधून देवी सरस्वतींना बघण्याचा प्रयत्न करा. बुद्धीची देवता, विद्येची देवता, तिला मनापासून डोकं टेकवून नमस्कार. तिच्या कृपा आशीर्वादाने, चांगल्या बुद्धीमुळे आपण दुसऱ्यांचे कल्याण करत आहोत. प्रत्येक क्षणाला या बुद्धीच्या देवतेचे खूप आभार. ओम द्वारे या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रानृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतिभिर देवै सदा वंदिता. सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाद्यापहा. खूप आभार देवी सरस्वतींचे. सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा. शरीरामधल्या 3 महत्वाच्या नाडा, इडा नाडी, डाव्या बाजूची नाकपुडी जिला चंद्र नाडी म्हणतात, उजव्या बाजूची नाकपुडी पिंगळा नाडी जिला सूर्य नाडी म्हणतात. या दोन्ही नाड्यांद्वारे आपल्या शरीराला शीतलता आणि उष्णता मिळत आहे. तिसरी महत्वाची नाडी सुषुम्ना नाडी माकड हाडाच्या आतमध्ये कार्यरत आहे, जिच्यावर 7ही चक्र विसावलेली आहेत. त्या सुषुम्ना नाडीला आपण ऊर्जा देतोय. खूप आभार सुषुम्ना नाडीचे. ओम द्वारे
सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा. सक्षम खांद्यांचे खूप आभार. ओम द्वारे. सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा. दंडाच्या आतमधला प्रत्येक स्नायू, प्रत्येक हाडांना, प्रत्येक पेशींना आपण ऊर्जा देतोय. ओमच्या स्वरूपात हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा. कल्पनेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढा. रेकीचे चिन्ह काढा. खूप आभार आपल्या दोन्ही सक्षम हातांचे. आपल्या इतके सक्षम हात कदाचित कोणाला मिळाले नसतील. एकही क्षण वाया न घालवता दोन्ही हातांद्वारे आपण पुण्यकर्म करत आहोत. खूप आभार आपल्या दोन्ही हातांचे. ओम द्वारे. आकाश तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा. छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. कल्पनेमधून शिवलिंगाला 4 बेलाची पाने, प्रत्येकी 3 पान, अशी सगळी मिळून 12 पाने आपण शिवलिंगावर अर्पण केलेली आहेत. गर्द हिरव्या रंगामधली 12 पाने असलेली बेलाची पाने, त्या प्रत्येक पानामधून आपल्याला ऊर्जा मिळतेय. जणू काही शिवशक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार. प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे, शिवशक्तीच्या आशीर्वादाने सक्षम हृदयाद्वारे वायू तत्वामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार वायू तत्वाचे. ओम द्वारे.
सावकाश डावीकडे दोन्ही हात ठेवा. आज्ञाचक्रामधनं हृदयाच्या आत बघण्याचा प्रयत्न करा. आत्तापर्यंत खूप विचार करून आपण आपल्या हृदयाला त्रास दिलेला आहे. आपल्या हृदयाला आपण दुःख दिलेली आहे. याच्या पुढे नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, ज्याद्वारे आपले हृदय पण आनंदी राहील. खूप आभार. प्रत्येक श्वासाचे, प्राणवायूचे ओम द्वारे अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या हृदयामध्ये होतात. वायू तत्व, पवनपुत्र, शिवशक्तीचे अजून एक रूप म्हणजे श्री हनुमानजी, ज्यांचे वायू तत्वावर प्रभुत्व आहे. विविध प्रकारचे वायू आपल्या शरीरात कार्यरत आहे. त्यांचे प्रभुत्व करणारी शक्तीची देवता, युक्तीची देवता महाबली श्री हनुमानजींचे खूप आभार. त्यांना मनापासून डोकं टेकवून नमस्कार. सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवायचे. या ब्रह्मांडामध्ये असलेली एक अशी शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे, खूप प्रेम आहे, अशी शक्ती भरभरून आपल्या दोन्ही फुफ्फुसांना मिळत आहे, ज्याद्वारे आपली दोन्ही फुफ्फुसे अगदी व्यवस्थित काम करत आहेत. खूप आभार मानायचे. या ओम रूपी वैश्विक शक्तीचे ओम द्वारे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे. श्री महालक्ष्मींचे रूप म्हणजे मा दुर्गा देवी, यांना आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. बघा, विविध आयुध धारण केलेली मा दुर्गा देवी सगळ्या नकारात्मक ऊर्जा जिच्या पुढे गळून पडलेल्या आहेत, अशी शक्तीची देवता. तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिते शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. बघा, आपल्यामध्ये असलेल्या दुर्गुणांचा नाश झालेला आहे. ज्याप्रमाणे माँ देवी दुर्गा
राक्षसाचा वध करत आहे, त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये असलेले विविध दुर्गुण, आलस्य, राग, लोभ, चिंता या सगळ्यांचा नाश पावलेला आहे. मंगलकारी अशी असलेली ही देवी आणि तिचे आशीर्वाद यांचे प्रत्येक क्षणाला आभार ओम द्वारे. अग्नी तत्व, सूर्य तत्व, आरोग्याची देवता, सूर्य ग्रह आणि सूर्य नारायणांचे खूप आभार. अग्नी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. केशरी रंगामधील 6 पाकळ्यांचे फूल स्वाधिष्ठान चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. एक असे फूल जे आपल्यातील विविध गुणधर्मांशी संबंधित आहे. जलतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र, जलतत्व, चंद्रतत्व, इडा नाडी जी चंद्रग्रहाशी संबंधित आहे, ज्या ग्रहामुळे आपल्याला शीतलता मिळत आहे, त्या पौर्णिमेच्या सुंदर चंद्राला बघण्याचा प्रयत्न करा. मनापासून त्या चंद्राला नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार ओम द्वारे. उत्पत्तीची देवता ब्रह्मदेव यांना बघण्याचा प्रयत्न करा. त्यांना मनापासून डोकं टेकवून नमस्कार. त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ओम द्वारे. खूप आभार. सक्षम स्वाधिष्ठान चक्राचे सावकाश दोन्ही हात
पाठीमागच्या बाजूने माकड हाडाच्या खालच्या टोकावर ठेवा. जाणीवपूर्वक आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवा. मूलाधार चक्र पृथ्वी तत्वाशी संबंधित. पृथ्वी ग्रहाचे खूप आभार. बघा, आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत. आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. आपण ह्या सुंदर देहामध्ये एकदम सुरक्षित आहोत, समाधानी आहोत, तृप्त आहोत. ही भावना आपली जास्तीत जास्त दृढ होत आहे. रक्तधातू मधील प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे. या पृथ्वी ग्रहाशी आपला असलेला संबंध जास्तीत जास्त दृढ होत आहे. आपल्या ह्या शरीराचा आधार असलेले मूलाधार चक्र अतिशय सक्षम आणि भक्कम आहे. कमरेखालचा प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार. प्रत्येक अवयवाचे कल्पनेमधून 4 पाकळ्यांचे जणू जास्वंदाचे फूल मूलाधार चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. आपल्या भावनांशी संबंधित असलेले मूलाधार चक्र ज्या भावनांमध्ये फक्त चांगल्याच भावना आहेत, या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला आणि त्याचबरोबर आपल्याद्वारे इतरांना मिळत आहे. खूप आभार. या वैश्विक शक्तीचे ओम द्वारे सावकाश दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवा. प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी, स्नायूंना, हाडांना, प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय ओम द्वारे. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. प्रत्येक अवयव उत्तमरित्या काम करत आहे. प्रत्येकाचे आभार ओम द्वारे.
सावकाश दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवायचे. कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढायचे. रेखेची पारंपरिक चिन्ह काढायचे. खूप आभार मानायचे. गुडघ्यांच्या आतमध्ये असलेल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे ओम द्वारे सावकाश दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांखाली ठेवा. दिवसेंदिवस प्रत्येक अवयवाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत. खूप आभार मानायचे. प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे ओम द्वारे प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे. आपला प्रत्येक अवयव छान काम करतोय. सावकाश दोन्ही हात दोन्ही घोट्यांवर ठेवा. घोट्याच्या आतमध्ये असलेला प्रत्येक स्नायू, टाचेच्या हाडाला आपण रेखी देतोय ओम द्वारे. सावकाश दोन्ही हात तळपायांवर ठेवा. कल्पनेमधून तळपायांवर ओम काढा. रेखेचे चिन्ह काढा. खूप आभार. प्रत्येक बोटाचे, सक्षम पावलांचे खूप आभार ओम द्वारे. सक्षम दोन्ही पायांचे खूप आभार मानायचे. आपल्या इतके सक्षम पावले, सक्षम शरीर कदाचित कोणाला मिळाले नसेल. प्रत्येक क्षणाला परमेश्वराचे खूप आभार. सावकाश दोन्ही हात समोर घ्या. सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या.
स्वतःला मनापासून नमस्कार करा. ओम त्रिशूल आणि स्वस्तिक या त्रिशक्तीमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा. सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि स्वतःला नमस्कार करा. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचंय ओम. मग तुम्ही काढा पॉवर सिम्बॉल चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे, शिवशक्तीचे खूप आभार. कालभैरवांचे आणि माँ दुर्गा देवींचे खूप खूप आभार. आजच्या सुंदर दिवसाच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. या वैश्विक शक्तीद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार.